वी सेमी मॅथ्स 2 सिमिलॅरिटी प्रॅक्टिस सेट 1.1 यासाठी जे आवश्यक बेसिक फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आपल्या सर्वांना माहिती आहे. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. जर ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा असेल तर हा फॉर्म्युला आपण वापरू. पण जर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घ्यायचा असेल तर रेशोसाठी आपल्याला दोन ट्रायंगलचे एरिया माहीत पाहिजे. मग दोन ट्रायंगलचे एरिया माहीत पाहिजे म्हणून मी याला पहिलं म्हणतो की एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल इज इक्वल टू 1/2. आता फर्स्ट ट्रायंगलचा बेस आहे, फर्स्ट ट्रायंगलची हाईट आहे म्हणून B1 H1 घेतलं. सिमिलरली एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईटच असणार आहे. फक्त सेकंड ट्रायंगल असल्यामुळे बेस ऑफ सेकंड ट्रायंगल हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. आता या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घ्यायचा आहे. रेशो घ्यायचा म्हणजे आपल्याला डिवाइड करायचं आहे म्हणून मी आता इथे डिवाइड करतो आणि इज इक्वल टूचं साईन एकदाच घेतो. मग आता मी काय केलंय, दोन ट्रायंगलचे एरिया लिहिले होते आणि त्या एरियाचा आता रेशो घेतलाय. रेशो घेतल्यानंतर आता जो कॉमन पार्ट आहे तो मात्र कॅन्सल होईल म्हणजे 1/2 ला 1/2 जाईल. 1/2 ला 1/2 गेला तर पहिला फॉर्म्युला आपला तयार झाला. रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. हे केव्हा येईल, वेन ट्रायंगल्स हॅव्हिंग अनइक्वल बेसेस अँड अनइक्वल हाईट. जेव्हा ट्रायंगलमध्ये बेस आणि हाईट हे दोन्हीही इक्वल नसतील त्यावेळेस आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. सेकंड फॉर्म्युला आपल्याला पाहायचा आहे की इफ ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसेस. जर इक्वल बेस असेल तर फॉर्म्युला कसा फॉर्म करणार. मग इक्वल बेस असेल तर ह्या फॉर्म्युल्यामधले काय कॅन्सल होईल पहा. जर बेस इक्वल आहे तर बेसला बेस जाईल. बेस इक्वल याचा अर्थ काय, B1 इज इक्वल टू B2 असणार आहे. मग B1 इज इक्वल टू B2 असणार म्हणून बेस कॅन्सल होणार म्हणजे फॉर्म्युला काय तयार होणार, एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू, बेसेस इक्वल आहे म्हणून फॉर्म्युल्यामध्ये फक्त हाईट्स येणार. मग H1 अपॉन H2 आणि पुढे रिझनमध्ये येणार ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस. थर्ड फॉर्म्युला आपल्याला पाहायचा आहे ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स. आता जे दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घ्यायचा आहे त्यामध्ये काय इक्वल असणार आहे, हाईट इक्वल असणार आहे. मग जर हाईट इक्वल असणार आहे याचा अर्थ H1 ची व्हॅल्यू H2 एवढी असणार आहे म्हणजे H1 इज इक्वल टू H2 असणार आहे. मग H1 ला H2 कॅन्सल होईल आणि फॉर्म्युल्यामध्ये फक्त काय राहील तर B1 अपॉन B2. म्हणजे ज्या ट्रायंगल्समध्ये हाईट्स इक्वल असतील त्या ट्रायंगलचा एरियाचा रेशो घेताना एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू B1 अपॉन B2 बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन बेस ऑफ सेकंड ट्रायंगल. ह्या पद्धतीने फॉर्म्युला फॉर्म करता येईल. फोर्थ फॉर्म्युला आपल्याला पाहायचा आहे की इफ ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस अँड हाईट. जर दोन्ही ट्रायंगलमध्ये बेस आणि हाईट इक्वल असेल तर एरियाचा फॉर्म्युला काय फॉर्म होईल, रेशो कसा आपण तयार करणार. मग आता बेसेस आणि हाईट इक्वल आहे याचा अर्थ काय तर B1 इज इक्वल टू B2 आहे, H1 इज इक्वल टू H2 आहे. बेस इक्वल्स आहेत, हाईट्स पण इक्वल्स आहेत. याचा अर्थ B1 ला B2 कॅन्सल होईल, H1 ला H2 कॅन्सल होईल म्हणजे रेशो काय मिळेल 1 अपॉन 1. म्हणजे जर बेस आणि हाईट्स इक्वल असतील तर रेशो मिळणार 1 अपॉन 1. रेशो 1 अपॉन 1 आहे याचा अर्थ काय, एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल इज इक्वल टू एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल. म्हणजेच काय, जर बेस आणि हाईट्स इक्वल असतील तर त्या ट्रायंगलचे एरिया सुद्धा इक्वल असतील. हे जर एरियाच्या रेशोचे फॉर्म्युले जर आपल्याला समजले असतील तर यांवर आधारित प्रॅक्टिस सेट 1.1 यामधील बहुसंख्य उदाहरणं आपण चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकतो. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला इथे डायग्राम दिलेली आहे. या डायग्राम मध्ये आपल्याला काय दिसतंय, CB परपेंडिक्युलर टू AB, DA परपेंडिक्युलर टू AB, BC इज इक्वल टू 4, AD इज इक्वल टू 8 हे आपल्याला दिलेलं आहे. आणि यानुसार आपल्याला हे फाइंड करायचं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. याचा अर्थ फर्स्ट ट्रायंगलचा एरिया
डिवायडेड बाय सेकंड ट्रँगलचा एरिया, म्हणजे ह्या एरियाचा रेशो फाइंड करायचा आहे. मग जर एरियाचा रेशो फाइंड करायचा आहे तर या दोन ट्रँगलमध्ये आपल्याला काय इक्वल दिसतंय पहा. तर ही साईड आपल्याला इक्वल दिसते, एक सेगमेंट आपल्याला त्याच्यामध्ये इक्वल दिसते. या सेगमेंटवर दोन्ही ट्रँगल साधारण दिसतात आहेत, म्हणजे ह्या ट्रँगलमध्ये बेस इक्वल असेल. मग जर बेस इक्वल असेल तर फॉर्म्युल्यामध्ये बेस नाही येणार, तर फॉर्म्युल्यामध्ये काय येणार, हाईट्स येणार. म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला इथे पहिलं उदाहरण सोडवताना वापरायचा आहे. म्हणजे मी एरियाचा रेशो फाइंड करताना पुढे लिहिणार H1/H2 आणि रिझन मध्ये मी काय लिहिणार, तर ट्रँगल्स विथ इक्वल बेसेस. म्हणजे इथं ते आलं पाहिजे ट्रँगल्स विथ इक्वल बेसेस. मग आता जर हाईट इथं आलेले आहे तर एबीसी ट्रँगलची हाईट कोणती आहे, तर जो परपेंडिक्युलर आहे त्यापैकी एक हाईट असते. मग हा जर बेस आहे तर ही हाईट झाली. मग एबीसी ट्रँगल मध्ये हाईट आहे बीसी किंवा सीबी. मग मी इथे लिहिताना बीसी लिहितो. एडीबी ह्या ट्रँगल मध्ये हाईट कोणती आहे, तर परपेंडिक्युलर पैकी एक हाईट असते. मग हा बेस झाला तर ही हाईट असते. म्हणजे हाईट मला कोणती घ्यायची आहे, एडी, विच इज इक्वल टू. आता आपल्याला त्याच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, त्या व्हॅल्यू पुट करायच्या. पुटिंग द व्हॅल्यू ऑफ बीसी अँड एडी वी हॅव 4/8. नाउ रिड्यूस इट, त्याला आपल्याला भाग द्यायचा आहे. सो 4 1 जा 4, 4 2 जा 8. सो फायनल रेशो इज 1/2. जो एरियाचा रेशो आपल्याला विचारला होता, तो एरियाचा रेशो आपल्याला मिळाला एरिया ऑफ ट्रँगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल एडीबी इज इक्वल टू 1/2. या पद्धतीने हे इक्वल बेस असलेलं उदाहरण आपण कंप्लीट केलं. सेकंड एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला ह्या प्रकारची फिगर दिसते. या फिगर मध्ये आणि ह्या फिगर मध्ये काय फरक दिसतोय, तर इथे जे ट्रँगल्स आहेत त्यांच्यामध्ये कॉमन व्हर्टायसेस दिसतोय. या कॉमन व्हर्टायसेस पासून सर्व ट्रँगल्स तयार झाले. इथे आपल्याला किती ट्रँगल दिसतात, तर टोटल 3 ट्रँगल्स इथं फॉर्म होतील. 1 2 आणि हा मोठा, असे 3 ट्रँगल्स इथं फॉर्म होतात. इथे 2च फॉर्म होत होते, कारण इथे कॉमन सिंगल व्हर्टायसेस नव्हता. इथे कॉमन सिंगल व्हर्टायसेस आहे. जर असा कॉमन सिंगल व्हर्टायस असेल तर लक्षात ठेवायचं की ह्या ट्रँगल्स मध्ये इक्वल हाईटच असणार आहे. आणि जर हाईट इक्वल असेल तर फॉर्म्युल्यामध्ये घेताना बेस येणार आहे, म्हणजे B1/B2 असा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला वापरावा लागेल. तर आता पहिला आपल्याला जे दिलेलं आहे त्याच्यात दिले AM इज इक्वल टू 9, ते इथे मी लिहिलंय. BM इज इक्वल टू 12, ते इथे दिलेलं आहे. मग पहिला रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय एरिया ऑफ ट्रँगल AMC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल BMC. या दोन ट्रँगलच्या एरियाचा रेशो आपल्याला घ्यायचा आहे. मग हे दोन ट्रँगल एका कॉमन व्हर्टायसेस पासून चालू झाले, म्हणजे यांच्यामध्ये इक्वल हाईट आहे. इक्वल हाईट आहे म्हणून फॉर्म्युला वापरताना B1/B2 घ्यायचा आहे. आणि रिझन मध्ये तेच लिहायचं आहे की ट्रँगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स. जर B1/B2 लिहिलं तर आता दोघांचा बेस आपल्याला दिसतोय. AMC चा बेस AM आहे म्हणून B1 च्या ऐवजी इथे लिहिलं AM अपॉन BMC चा बेस आपल्याला दिसतोय MB. बेसेस लिहिल्यानंतर त्यांच्या ज्या दिलेल्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज तिथे पुट करायच्या. AM च्या जागी आपण लिहिणार 9, BM च्या जागी आपण लिहिणार 12 आणि मग त्याला रिड्यूस करायचं आहे. रिड्यूस करताना कोणत्या टेबलमध्ये हे दोन नंबर येतात, तर 3 मध्ये येतात. सो 3 जा 9, 3 4 जा 12. सो फायनल आन्सर इज 3/4. अशा पद्धतीने हा पहिला रेशो कंप्लीट झाला. एरिया ऑफ ट्रँगल AMC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल BMC इज इक्वल टू 3/4. दुसरा रेशो आपल्याला इथे फाइंड करायचा आहे एरिया ऑफ ट्रँगल ABC. आता ABC कोणता आहे पहा, ABC मोठा ट्रँगल. मोठा ट्रँगलचा बेस हा पूर्ण मोठा झाला. याचा अर्थ आपल्याला ह्या दोन सेगमेंटचे ऍडिशन करावं लागेल. सो 9 + 12 किती होतील, 21. म्हणजे हा AB आपण पहिला फाइंड करून घ्यायचा आहे की AB इज इक्वल टू AM + BM because these three are linear points. Therefore AM + BM which is equal to 9 + 12 which is equal to 21. AB is equal to 21 मिळेल. मग रेशो फाइंड करायला सुरुवात करायची. एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल BMC. अगेन यांच्यामध्ये कॉमन व्हर्टायसेस आहे म्हणजे इक्वल हाईट्स आहे. हाईट्स इक्वल आहे
म्हणून फॉर्म्युलामध्ये बेस येणार. सो अगेन B1 अपॉन B2. रिझन मध्ये तुम्ही लिहिणार आहात ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स. आता या दोघांचे बेस कोणते ते पहा. ABC चा बेस कोणता आहे? ABC चा बेस कोणता आहे? AB डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल BMC. BMC चा बेस कोणता आहे? BM किंवा MB. मग इथे लिहिणार आपण MB. आत्ताच पाहिल्यानुसार AB किती मिळालाय? AB मिळालाय AM प्लस MB म्हणजे 21 मिळालाय. सो AB च्या ऐवजी आपण लिहिणार 21 डिवायडेड बाय MB ऑलरेडी दिलेला आहे तो आहे 12. अगेन रिड्यूसिंग बाय 3. 3 7 जा 21, 3 4 जा 12. सो फायनल आन्सर इज 7/4. अशा पद्धतीने हे दोन रेशो आपण फाइंड केले. आता पुढचे दोन रेशो आपल्याला फाइंड करायचे. त्याच डायग्रामशी रिलेटेड आपल्याला तिसरा रेशो पाहायचा आहे. तिसऱ्या रेशो मध्ये दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो घ्यायचा आहे. फर्स्ट ट्रायंगल आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC. सेकंड ट्रायंगल आहे एरिया ऑफ ट्रायंगल AMC. ABC आणि AMC यामध्ये पण परत एक कॉमन व्हर्टेक्स आलेला आहे. म्हणजे ह्या दोन्ही ट्रायंगल मध्ये पुन्हा इक्वल हाईट्सच आहे. हे आपल्याला डायग्राम वरून पण समजतं. मग हाईट्स जर इक्वल आहे तर फॉर्म्युल्यामध्ये काय येणार? तर फॉर्म्युल्यामध्ये बेस येणार. सो B1 अपॉन B2 असं लिहून पुढे तुम्हाला रिझन लिहायचंय ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स. इथे आता आपल्याला व्हॅल्यूज पुट करायच्या B1 B2. B1 कोणता? तर ABC चा बेस. मग ABC चा बेस कोणता आहे? तर पूर्ण AB. AMC चा बेस कोणता आहे? तर AM. सो AB अपॉन AM. नाउ पुटिंग द गिवन व्हॅल्यूज. AB ची व्हॅल्यूज आत्ताच आपण पाहिलेली आहे ती आली 21. AM ची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे ती आहे 9. रिड्यूस बाय 3. सो 3 7 जा 21 and 3 जा 9. फायनल रेशो इज 7/3. अशा पद्धतीने तिसरा रेशो आपण फाइंड केला. मग अशी जर उदाहरणं आली तर डायग्राम वरनं आपल्याला समजतं की त्याच्यात इक्वल बेस आहे का इक्वल हाईट्स आहे. त्यानुसार कोणते फॉर्म्युले वापरायचे हे आपल्याला समजेल. आणि अशी उदाहरणं 1 किंवा 2 मार्क्ससाठी विचारली जातात. याची अधिक तयारी विद्यार्थ्यांनी घरी करायची. थर्ड उदाहरणासाठी या पद्धतीची फिगर आपल्याला समोर दिसते की ज्याच्यामध्ये PQ परपेंडिक्युलर टू BC दिसतंय आणि AD परपेंडिक्युलर टू BC दिसतंय. काही ठिकाणी कॉमन व्हर्टायसेस आहेत. विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे कॉमन व्हर्टायसेस आला का इक्वल हाईट्सच असणार आहे. पण तरी सुद्धा प्रत्येक रेशो फाइंड करताना कोणता फॉर्म्युला वापरायचा हे आपण व्यवस्थित पाहू. पहिला रेशो फाइंड करायचा आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. हे दोन ट्रायंगल पुढे आहेत. पहिले पहा PQB हा ट्रायंगल इकडचा दिसतो आपल्याला आणि दुसरा ट्रायंगल आहे PBC. P पासून स्टार्ट झाला PBC पूर्ण. दोन्ही ट्रायंगल ह्या कॉमन व्हर्टायसेस पासून स्टार्ट झाले. मग कॉमन व्हर्टायसेस पासून स्टार्ट झाले म्हणजे यांच्यामध्ये इक्वल हाईट्स आहेत. मग हाईट जर इक्वल आहे तर उदाहरण सोडवताना फॉर्म्युला तयार करताना तिथं बेस आला पाहिजे. सो B1 अपॉन B2. आता इथे व्हॅल्यूज दिलेल्या नाहीयेत म्हणजे इथे अपेक्षित काय आहे की फॉर्म्युला लिहा आणि कोणता हाईट लिहायचं का बेस लिहायचं. सेगमेंट फक्त पुढे लिहायचं. कॅल्क्युलेशन इथे विचारलेलं नाही आहे उदाहरणार्थ. विच इज इक्वल टू PQB चा बेस कोणता आहे? BQ. म्हणजे इथे आला BQ अपॉन PBC बेस कोणता आहे पहा? BC. आणि मग याला आपल्याला रिझन द्यायचं आहे ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स. सेकंड रेशो पुन्हा PBC तसंच राहिलाय PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आता याच्यामध्ये कॉमन व्हर्टेक्स दिसतोय का? हा स्टार्ट होताना P पासून झालाय PBC आणि दुसरा ट्रायंगल स्टार्ट होताना ABC पासून झालाय. कॉमन व्हर्टेक्स नाही म्हणजे इथं बेस इक्वल दिसतोय. आपल्याला इथं दिसतंय BC आलेलं आहे. मग एकाच साइडवर हे दोन ट्रायंगल आहे म्हणजे इथं बेस इक्वल आहे. मग जर बेस इक्वल आहे तर फॉर्म्युल्यामध्ये हाईट्स येणार H1 अपॉन H2 इज इक्वल टू. मग कोणते हाईट्स आहेत? PBC या ट्रायंगलची हाईट कोणती? तर P पासून स्टार्ट झालेला परपेंडिक्युलर म्हणजे हाईट. मग P पासून स्टार्ट झालेला परपेंडिक्युलर कोणता आहे? PQ डिवायडेड बाय ABC ची हाईट शोधायची. मग A पासून जो परपेंडिक्युलर येतो मग A पासून परपेंडिक्युलर आहे AD. सो PQ अपॉन AD
आणि रिझन काय येणार बोला इथे रिझन येणार ट्रायंगल्स विथ इक्वल बेस. बीसी बीसी सेम दिसतोय म्हणजे इक्वल बेस आला, दोन व्हर्टायसेस कॉमन आले म्हणून बेस इक्वल, इकडे एकच कॉमन आला. तिसरा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. एबीसी पुन्हा मोठा ट्रायंगल आहे अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी. आता हा ट्रायंगल घ्यायचा आहे एडीसी. एबीसी आणि एडीसी, एबीसी आणि एडीसी, एबीसी एडीसी एकाच व्हर्टायसेस पासून स्टार्ट झाले म्हणजे काय असेल, इक्वल हाइट्स असेल. हाइट्स इक्वल आहे तर उदाहरण सोडवताना बेसेस आले पाहिजे फॉर्म्युल्यामध्ये b1 अपॉन b2. मग b1 अपॉन जर b2 येईल, b1 अपॉन जर b2 येईल तर एबीसी चा बेस बीसी असेल, एडीसी चा बेस पहा एडीसी चा बेस बीसी असेल. सो रेशो मिळाला बीसी अपॉन डीसी. याच उदाहरणातला शेवटचा रेशो फाइंड करायचा आहे एडीसी तसाच राहिला एडीसी पीक्यूसी. पीक्यूसी हा ट्रायंगल आहे आणि हा ट्रायंगल आहे मोठा. एडीसी पीक्यूसी या दोन ट्रायंगल मध्ये आपल्याला असं दिसेल की हाइट्स पण इक्वल नाहीये आणि बेस पण इक्वल नाहीये. मग हाइट्स आणि बेस इक्वल नाही म्हणजे फॉर्म्युला कोणता येणार, तर काहीच इक्वल नाहीये म्हणजेच b1 इंटू h1 अपॉन b2 इंटू h2 ट्रायंगल्स विथ अनइक्वल हाइट अँड अनइक्वल बेसेस. आता दोघांचे बेस आणि हाइट्स आपल्याला पूर्ण करायचे, लिहायचे तिथे. मग एडीसी, एडीसी चा बेस डीसी आणि हाइट एडी. सो न्यूमरेटरला येईल डीसी इंटू एडी, डीसी इंटू एडी पीक्यूसी. पीक्यूसी मध्ये बेस आहे क्यूसी इंटू पीक्यू. सो क्यूसी इंटू हाइट त्याची आहे पीक्यू. या पद्धतीने असं उदाहरण आलं तरी ते रेशो आपल्याला पूर्ण करता येतील आणि उदाहरणांचा अधिकाधिक सराव करता येईल. आता विद्यार्थ्यांसाठी हे उदाहरण घरच्या अभ्यासासाठी असेल. यामध्ये पण आपल्याला काही दोन कॉमन व्हर्टेक्स दिसतात, दोन परपेंडिक्युलर दिसतात एई आणि डीएफ. हे परपेंडिक्युलर्स आहेत, ते उदाहरणामध्ये गिव्हन इन्फॉर्मेशन मध्ये असेलच. त्याचबरोबर इथे काही सेगमेंटच्या व्हॅल्यूज पण दिलेल्या आहेत. मग इथे तुम्हाला या पद्धतीने रेशो लिहून पुढे त्याच्या व्हॅल्यू पुट करायच्या आणि जर रिड्यूस करता येत असेल तर रिड्यूस पण करायचं आहे. म्हणून हे उदाहरण जर ही बाकीची उदाहरणं समजली असतील तर हे उदाहरण आपण घरचा अभ्यास म्हणून पूर्ण करा. आणि अशी उदाहरणं प्रॅक्टिस सेट 1.1 यामध्ये पण आहेत, तीही सोडवायचा प्रयत्न करा. या फॉर्म्युल्यांवर आधारित 1.1 प्रॅक्टिस सेट पूर्ण करता येईल.